शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख परशुराम जाधव, बीड लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार प्राध्यापक सुनील धांडे, बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे, युवा सेना जिल्हाध्यक्ष रामेश्वर गीते, महिला आघाडी जिल्हा प्रमुख डॉक्टर नयनाताई सिरसाट, उपजिल्हा प्रमुख शिवाजीदादा कुलकर्णी यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांनी नुकतीच बीड जिल्ह्यातील तालुका पातळीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली। या बैठकीत आलेल्या पक्ष नेत्याचे अंबाजोगाई शहरात शिवसेना तालुका प्रमुख श्रीधर गरड, शिवसेना शहर प्रमुख अशोक खेडे, महिला आघाडी तालुका प्रमुख रेखाताई गोबाळे, दिलीप भिसे, वसंत माने, रमेश सुडे, अर्जुन जाधव, शिवकांत कदम, श्रीकांत कदम, शंकर भिसे, सुधाकर काजरे, राम भोसले, दुलेखा पठाण यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले। यावेळी डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाईच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला। संग्राम महाराष्ट्राचा न्यूज साठी अभिजित लोमटे, अंबाजोगाई। आदरणीय धांडे सर, आज संपर्क प्रमुख यांच्या सोबत आपण संपूर्ण जिल्हाभर दौरा करत आहेत, शिवसेनेचा आढावा घेत आहेत, काय वाटते आपल्याला? संपर्क प्रमुख यांनी जाहीर केलेले आहे, सन्माननीय संतोषजी देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपर्क प्रमुख यांनी त्यावेळेसही आम्हाला सांगितलं होतं की जिल्हा प्रमुख रत्नाकर अप्पा आणि आम्ही त्यांना वारंवार मसाजोगाला जाऊन भेटलो। संपर्क प्रमुखाचा आदेश होता आम्हाला, आणि आजच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा आज या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा त्यांनी कुठेही जिल्ह्यामध्ये हारतुरे घेतले नाहीत। पण संघटनेसाठी काम करा, संघटना जोमाने वाढवा असा त्यांचा आदेश असून आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये संघटने वाढीसाठी काम करत आहोत। सत्ता नसताना सुद्धा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं मोठ्या प्रमाणात स्वागत केल्याचं ठिकठिकाणी फोटो आम्हाला पाहावयास मिळाले। त्याचं कारणच आहे, मातोश्रीला इमान राखण्याने अनेक शिवसैनिक जिल्ह्यामध्ये आहेत, आणि ते आता जिल्हाभरामध्ये सध्या स्वतःहून बाहेर येत आहेत, आणि ते सांगतायत संपर्क प्रमुख आम्हाला सर्वांना की आपण संघटना जोमाने वाढवू आणि संघटना एक बुकाने मोठी करू, आणि माननीय पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व्हावेत यासाठी संपूर्ण संघटनेमार्फत जोरात काम चाललेलं आहे। देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र धैर्य रडत असल्याचं आम्हाला पाहावयास मिळालं, परंतु लोकप्रतिनिधी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावून वाढदिवस साजरा करत असल्याचं आम्हाला पाहावयास मिळालं। ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये मसाजोचं प्रकरण संपूर्ण जगामध्ये गाजलेलं असताना त्याच्यामध्ये सन्माननीय संतोषदादा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली। त्यानंतर सगळ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावामध्ये लोकांच्या डोळ्यामध्ये प्रचंड अश्रू आले, ढसाढसा लोक रडले। पण या केज मतदारसंघामध्ये इथल्या लोकप्रतिनिधी त्या ताई त्यांना कुठलंही देणं घेणं नाही आहे। अहो, त्या आपलाच विकासाचे कामं जिथं तिथं बॅनर आपलाच उदं करण्यामध्ये दंग आहेत। अहो, लाज वाटली पाहिजे। त्यांचाच कार्यकर्ता BJPचा संतोष हा त्यांचा कार्यकर्ता होता, आणि त्या संतोषच्या या झालेल्या या हत्यामध्ये, या दुर्घटनेमध्ये, या घटनेमध्ये ताईंनी हारेतुरे घेणं त्यांना शोभतोय का? हो, लाज वाटली पाहिजे त्यांना। मी त्याचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी। मी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने सरकारला ही उशिरा सुचलेलं शहाणपण असं वाटतं का? आमचे संपूर्ण सन्माननीय आमचे संजयजी रावसाहेब आणि सुषमाताई आंदरे यांनी पहिल्यांदाच सुरुवातीला सांगितलं की राजीनामा देताना ह्यांना उशीर झालेला आहे। खरं तर राजीनामा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी द्यायलाच पाहिजे होता असं आमच्या सुषमाताई आंदरे यांनी अगोदर सांगितलेलं आहे। आम्ही सुद्धा जिल्ह्याच्या वतीने सांगतो, हा राजीनामा देण्यास त्यांनी उशीर जरी केला असला पण वैद्यकीय कारण दाखवलेलं, आजाराचं कारण दाखवलेलं हे आम्हाला शोभलं नाही आहे। त्यांनी त्याचं स्पष्ट भूमिका करावी। तुम्ही राजीनामा कुठल्या प्रकारे दिलेला आहे? तुम्ही एक तर सांगतायत नैतिकतेची बाजू, एक सांगतायत तुम्ही आजारी आहात म्हणून। अहो, तुम्हाला खरंच सन्माननीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली आहे, ह्यांना सोयीसुद्धा बी नाही, दुःख बी नाही आहे। मी पुन्हा एकदा बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं जाहीर निषेध करतो। मी आढावा बैठक घेण्यासाठी आपण संपूर्ण जिल्ह्यासह अंबाजोगाई शहरात आलात, काय वाटते बीड जिल्ह्याची शिवसेनेची परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कशी आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आज आदेश दिला आहे, पुणे बीड जिल्ह्यामध्ये
आढावा प्रत्येक तालुक्यामध्ये आढावा बैठक घेण्यासाठी आणि मी पुन्हा आज 11 तालुका फिरत आहेत आणि आढावा बैठक पक्षाचा पडझड किती झाल्यात, पक्ष मजबूत करण्यासाठी काय करावं लागतं, प्रत्येक तालुका प्रमुख, प्रत्येक शहर प्रमुख, जिल्हा प्रमुखच्या माध्यमातून आणि आज बैठका चालू केलेल्या आहेत आणि पक्ष भविष्यामध्ये भक्कम करण्यासाठी, उद्धवसाहेब हात बळकट करण्यासाठी, त्यासाठी गल्ली गल्ली गावागावामध्ये आम्ही एक अभियान चालू केले. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या अभियानातून शिवसेना परत पक्षप्रमुख हात बळकट करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आम्ही जिल्हा दौरा चालू केले आहेत. काय संदेश दिला? मी आज बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक बैठकीमध्ये एक संघर्ष दिले आहेत. आज संघर्षाचा काळ आहे, त्यासाठी तुम्ही घाबरून जाऊ नका. पडझड झालं, काय झालं, परत उमतीने, परत ताकदीने, भरारीने आपल्याला गरुड झेप घ्यायचे आहेत आणि आपसातला मतभेद बाजूला सरून जे जुने शिवसैनिक आहेत, का शेतकरी लोक आहेत, काय पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, सगळ्यांना गाठीभेटी घेऊन परत शिवसैनिक ताकदीने उभा करण्यासाठी मी संदेश दिलेले आहेत. आपण संपर्क प्रमुख यांच्यासोबत, आदरणीय दांडे सरांच्या सोबत संपूर्ण जिल्हाभर आपला दौरा करत आहेत, तालुका आढावा शिवसेनेची बैठक घेत आहे. काय वाटते आपल्याला? आदरणीय शिवसेनेचे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानं संपर्क प्रमुख मागच्या 3 दिवसापासून बीडच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आढावा घेत आहेत. या आढाव्यामध्ये आज परळी तालुका असन, या ठिकाणी अंबाजोगाई असन, पुढं केज आहे, हे सर्व माझ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान केलं आहे की आदरणीय उद्धवजी साहेबांना स्पष्ट सांगितले, ज्या पदाधिकाऱ्यांना काम करायचं आहे, सत्ता ही आम्हा शिवसैनिकासाठी महत्त्वाची नाही, सत्ता अगोदर नव्हतीही, पण आमच्यासाठी फार या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनं आम्हाला जाताना एकच गोष्ट आणि मंत्र दिला आहे, उद्धवजी साहेबांना आणि आदित्य साहेबांना सांभाळा. हेच वाक्य आमच्या पूर्णपणे कानामध्ये घुमतं आहे आणि आम्ही निष्ठावान शिवसैनिक सत्यघात मारतो. पण या ठिकाणी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, आदरणीय उद्धवजी साहेबाच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेना जोमान उभा करणे. जे जाणारे आहेत ते आधी आमचे नव्हतेच, गद्दार आहेत असे या ठिकाणी आम्ही समजतो. पण येणाऱ्या काळामध्ये संपर्क प्रमुख असतील, आमचे लोकसभा प्रमुख सुनीलजी धांडे साहेब असतील, त्याचप्रमाणे सुनील प्रभू साहेब आहेत, आदरणीय सुषमाताई अंधारे आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक निर्माण केल्याशिवाय थांबणार नाही. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये सुद्धा या इथून पुढं शिवसेनेचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी दिसतीलच. याच्या अगोदरही होते धांडेसरच्या काळामध्ये, पण इथून पुढे हे दिसते ना, याप्रमाणे आम्ही या ठिकाणी रचना केली आणि सर्व या बैठकीमध्ये विनंती केली सर्वांना, ज्यांना पदावर काम करायचे त्यांना या ठिकाणी पद ठेवा, नसन एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून आम्हाला साथ द्या, कारण आम्ही आता थांबणार नाही आणि तुम्हाला हे थांबू देणार नाही. कारण ह्या संकटाचा काळ आहे. या आता मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये षडयंत्र करून, EVM मॅनेज करून, मतदान टक्केवारी वाढवून जी त्या ठिकाणी खोटारडापणा केला आहे, ते खोटारडापणा झाल्याच्यानंतर तुम्ही पाहतायत एकही दिवस हे शासन सुखाचं नाही, एकही दिवस नाही. अनेक घटना घडतायत, विपरीत अशा घटना घडतायत. म्हणून त्यांना जी रणनीती केली आहे, षडयंत्र केलं आहे, त्या षडयंत्राला भेद करून आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पुन्हा आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाहीत, अशी या ठिकाणी आम्ही सर्वांना एक शपथ घेतली आहे. आपलं आमदारकीचं स्वप्न तर राहून गेलं, परंतु पक्षाने आपल्या कार्याची दखल घेत आपल्याला जिल्हा प्रमुख पदाची कधी आपली निवड केली. काय वाटते आपल्याला? सर्वप्रथम मी असं सांगते की शिवसेना हेच मोठं पद आहे. त्याच्यामुळं आमदार, खासदार, पदाधिकारी हे सगळ्याला सर्व वेटेज सारखं आहे. मातोश्रीवर जे गेला त्याचा श्रीगणेशा होतो आणि त्याला सर्व मिळतं. मी प्रथम माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदरणीय वहिनीसाहेब, आदरणीय सुषमाताई, मला जिल्हा प्रमुखपदी महिलांसाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तुम्हा सर्व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र करते. आणि येणाऱ्या काळामध्ये मी शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये माझ्या आरोग्यसेवेपासून मी माझ्या कामाला सुरुवात करते. रत्नाकरप्पा शिंदे आणि आपली जिल्हा प्रमुखपदी निवड केज मतदारसंघातच झालेली, याचा परिणाम अथवा फायदा शिवसेनेला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक असेल, चमत्कार पाहायला मिळणार सर्वांना? नक्कीच पाहायला मिळणार. आम्हाला धांडे सरांनी जसं भगवं वादळ केलं होतं, आत्ता जी परिस्थिती जी आहे सध्याची बीड जिल्ह्याची, ह्या परिस्थितीवर मला असं एकच वाक्यात म्हणावं वाटतं की भगव्या वादळाचीच अत्यंत आवश्यकता आहे आणि येणाऱ्या काळात ते आपण तुम्हाला पाहायला मिळेल.